आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य परम श्रद्धेय स्वामीजी या ठिकाणी आलेत। स्वामीजींचं जीवन फार त्यागाचं आहे। स्वामीजींचा विचार जर केला तर संपूर्ण आपल्या जीवनाचा त्याग करून आपलं जीवन सद्गुरू बाबांच्या सेवेकरता स्वामीजींनी अर्पण केले। स्वामीची हा मनोभावा न चुकीचे याची परमसेवा येर तेही पांडवा वाणिज्य करणे। मग त्यांचं वर्णन ज्ञानोबा करतात, मला ते शक्य नाहीये विठ्ठल। पण आपल्या दासावरती आपल्या लेकरावरती कृपा करण्याकरता सद्गुरू आई या ठिकाणी आलेली आहेत। हा कृपा कटाक्षाने हळीले आपल्या पदी बसविले म्हणून सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी साधू संत मंडळी या ठिकाणी आली। आणि या ठिकाणी संत मंडळी आल्यानंतर कीर्तन करण्याकरता माझा काही अधिकार या ठिकाणी राहत नाही, परंतु सद्गुरूंनी कृपा केली म्हणून या ठिकाणी उभा आहे। वाचोनी पुढे न वाचे न जाणे सेवा ही स्वामीची न ऐसी आमज ग्रंथ। वाणीतून त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार संपूर्ण जगाला संतांचं दर्शन आणि भगवत स्वरूपाचं दर्शन हे संत हे आपल्याला करून देत असतात। म्हणून त्यांना कुठलीही उपमा दिली तरी ती कमीच वाटते। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। मग या ठिकाणी चंदनाचा जर विचार केला तर चंदनासारखे संत असं म्हणत नाहीत। ज्ञानोबाराय चंदनासारखे संत असं म्हणत नाही। मग संत कसे आहेत? तुकोबाराय चंदनासारखे संत असं म्हणत नाही, तर चंदनाच्या गुणासारखे संत आहेत। मग चंदनातील जे चांगले गुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी ते गुण आहेत। मग कितीतरी गुणांनी आपण संतांचं वर्णन केलं, ते आपल्याला शक्य आहे का? शक्य होणार नाही महाराज। साहेब किंवा संत आहेत, सद्गुरू आहेत की ज्यांना जगाच्या उद्धाराची तळमळ आहे, जगाच्या उद्धाराची आपल्या उद्धाराची तळमळ आपल्या परिसरामध्ये नवे नवे या विश्वामध्ये आता जर कोणाला असेल तर आपले परमश्रद्धेय शांती ब्रह्मदेव गोडसे बाबा। बाबांशिवाय आपल्या खऱ्या उद्धाराची तळमळ कोणाला नाहीये। बाबांना खऱ्या उद्धाराची तळमळ आहे। बाबांचं जीवन तसं कर्तृत्व परिपूर्ण आहे। परिपूर्ण बाबांचा विचार केला तर एखाद्या महात्म्याकडे बघितल्यानंतर भगवंताचं स्मरण जर आपल्या हृदयामध्ये जर होत असेल तर तो महात्मा कोणी साधारण नाहीये। देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने, त्यांच्या दर्शन मुक्ताने आपल्या पापाशी निवृत्ती होते, असं कर्तृत्व त्यांच्या ठिकाणी आहे। वारकरी संप्रदायाला आदर्शवत ज्यांचं जीवन आहे ते सद्गुरू बाबा। आदर्शवत असणारं जीवन आहे। शांती संपन्नता, वैराग्य निष्ठता, कारुण्यता, ब्रह्मनिष्ठा ज्यांच्या ठाई प्रत्यक्ष रूपाने आपल्याला बघायला मिळते। नवे नवे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे, जगद्गुरु तुकोबारायांचे आदी करून सर्व साधू संतांचे विचार आजपर्यंत सुद्धा ज्यांच्यामुळे प्रभावित आहेत असे आपले सगळ्यांचे सद्गुरू गुरुवर शांती ब्रह्म बाबा आणि स्वामीजी।